शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी जगात भारी कोल्हापुरी. आज दिनांक 16 ऑगस्ट 2025चा व्हिडिओ आहे. श्री आबासो उत्तम बेरगळ, मुक्काम पोस्ट बेरगळवाडी घरणिकी, कवठे महाकाळमधील एक गाव आहे. आता जे लोडिंग चाललेलं आहे हे सफेद चंदन. सफेद चंदन म्हणजे पांढरे चंदन, श्वेत चंदन, जिची लागवड आपण 10 बाय 10 वरती करतोय. होस्ट म्हणून मोहगणी, मिल्या डुब्या, कडुलिंब लावत असतोय. आजचा व्हिडिओ हा लाईव्ह व्हिडिओ आहे. बघू शकतोय 6 वर्षाचं सफेद चंदन. 16 ऑगस्ट 2025चा व्हिडिओ आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 50 रुपयांनी रोप घरपोच होतं आहे. लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं आहे. 10 बाय 10 वरती लागवड केल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मोहगणी 5 फुटावरती, मिल्या डुब्या किंवा कडुलिंब, मगाच्या व्हिडिओमध्ये बेरगळ साहेबांचा आपण जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये आपण कडुलिंब लोडिंग केलेलं आहे होस्ट म्हणून. या तिन्ही झाडापैकी कुठलंही झाड आपण लावू शकतो. आता सफेद चंदन म्हटलं तर 10 बाय 10 वरती लागवड, एकरामध्ये 450 रोपं. मधल्या गॅपमध्ये आंतरपीक आपल्याला सोयाबीन, भुईमुग, त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी जी रोपं लावायची आहे ती काळी चॉकलेटी झालेली स्वतः बनवलेली रोपं आहेत. 50 रुपयांना रोप घरपोच होतं आहे. लागवडीपासून सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आता ज्यावेळी आम्ही रोपं देतो आहे त्यावेळी शेतकरी बंधूंनी ह्याच्या बाजूला तूर आणि मका हे 2-2 दाणे टाकायचे आहेत. रोप लावताना ट्रॅक्टरनं सरी सोडा. सरीमध्ये खड्डा घेऊन 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फुटाचा, त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 आळवणी घ्यायची आहे. 1 महिन्यानंतर त्याला आपण DAP 50 ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे. फवारणी करताना आपण कीटकनाशक, बुरशीनाशक आणि 19-19 हे आपण सरासरी अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यायचं आहे. त्यामध्ये हमला 10 मिली, 22-10 ग्रॅम, 19-19 20 ग्रॅम दर अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फवारणी घ्यायची आहे. शेतकरी बंधूंनी पंप हा नवीन वापरायचा आहे. त्याचबरोबर मध्ये जो होस्ट लावणार आहे हा चंदनला आपण 7 वर्षे ठेवणार आहे. त्यामध्ये मिल्या डुब्या असेल, कडुलिंब असेल, मोहगणी असेल, अशी सर्व आपण होस्ट जी लावतो आहे. 7 वर्षानंतर मधलं झाड आपण कट करणार आहोत आणि त्यानंतर ह्या झाडाचं पाणी पूर्ण बंद केल्यानंतर आतमध्ये गाभा तयार होणार. पहिली 7 वर्षे चंदनाला आपण वाढू देणार आहे. त्याचबरोबर 6 महिन्यातून एकदा त्याला बेसल डोस, शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट 10-26-26 अशी खतं देत राहणार आहे. सफेद चंदन म्हणजे आपल्याला झाड तयार व्हायला 12 वर्षे लागतात. एक झाड आपल्याला सरासरी 12 किलोपर्यंत आपल्याला गाभा तयार होतो. 2017मध्ये जो GR निघाला त्यामध्ये गव्हर्नमेंटनं 7,000 रुपये किलोचा भाव दिलेला आहे. शेतकरी बंधूंनी 7/12 नोंद करणं गरजेचं आहे. पीक पाणी म्हणून नोंद होतं आहे. त्यानंतर 12व्या वर्षी एका झाडातून आपण 12 किलोचा जो गाभा तयार होतो, गव्हर्नमेंटनं 7,000 रुपये दर दिलेला आहे. तर सरासरी एका झाडाची किंमत आपल्याला 70,000 ते 80,000 रुपयाच्या घरात जाते. एकरामध्ये 450 रोपं बसतात. 3 ते 3.5 कोटीपर्यंत आपल्याला 12 वर्षामध्ये चंदनातून एकरी उत्पादन निघणार आहे. याचबरोबर आपल्याकडं रक्तचंदन 2 वर्षाची, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षाची अशी रोपं मिळतात. फक्त सफेद चंदन आपल्याकडं 1 आणि 2 वर्षाची मिळतात, कारण याला होस्ट प्लांट लावावा लागतो. जे चंदन झाडी झुडपात येतं, तूर, मका ह्याच्या बाजूला ज्याचं मुळीवरती झाड जगलं जातं ह्याला परोपजीवी म्हणजे सफेद चंदन बोललं जातं. तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपले शेतकरी बंधू नर्सरी बघण्यासाठी आलेले आहेत, त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार. कशी वाटली नर्सरी आपल्याला? एकदम छान आहे. मोठी नर्सरी आहे. इथे भरपूर फळांच्या जाती, फुलांच्या. टोटल तुम्हाला आपल्या नर्सरीमध्ये आल्यानंतर सर्व राऊंड तुम्ही घेतला. किती 2 तास लागले आपल्या राऊंडला? हो, आरामात. अगदी तुम्ही लहान रोपापासून तयार झाडं बघितली. हो. त्या रोपामध्ये तुम्हाला जसं पाहिजे होतं तशी रोपं बनवण्याची पद्धत हे सगळं तुम्ही बघितलं. हो. शेतकरी बंधू, आज 16 ऑगस्ट 2025चा व्हिडिओ आहे. बघू शकतो आपण एक पॉलिहाऊसमध्ये आहोत. नेट हाऊस म्हणतात की जिथं कलमं बांधण्यासाठी असं युद्धपातळीवरती काम चालू असतं. बघू शकतोय आपल्याकडं कलमं बांधण्यासाठी आता फणस रोपं ठेवलेले आहेत. ह्याच्यावरती आपण कापा फणस, त्याचबरोबर लिंबूमध्ये जे आपण साई सरबती लिंबू कलमं बांधण्यासाठी अशा प्रकारे सर्व ठेवलेले दिसतात. आता आपण सीताफळ कलमं बांधून आपल्याकडे तयार आहेत. बाळनगर जातीचं अशा प्रकारची ही रोपं. तर अशी सर्व रोपं
बुकिंगनंतर घरपोच मिळतात. लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. चंदन सिटीबरोबरच आपण शेतकरी बंधूंना 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देतो आहे. आंबा, पेरू, लिंबू, नारळ, संत्री, मोसंबी अशी सर्व रोपं मिळतात. आता आपल्याकडे जे शेतकरी बंधू आलेले आहेत तिने आपलं नाव सांगायचं आहे पहिलं. शुभम सर. शुभम भोपते. शुभम भोपते हे खोडशी जे शेतकरी आहेत, खोडशी हे गाव कराड सातारा रोडवरती गाव आहे आणि त्यांना जे पेरू लागवड करायची आहे त्याचबरोबर आंबा लागवड करायची आहे त्यासाठी लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण त्यांना आता घेतलेलं आहे. सकाळी ते 11 वाजता आल्यात, आता दुपारी 3:10 झालेले आहेत. तर हा जो त्यांना नर्सरीसाठी 2-2.5 तास त्यांनी फिरून सर्व बघितलं. तर ज्या शेतकरी बंधूंना येणं शक्य आहे त्यांनी फोन करून यावं, अपॉइंटमेंट घेऊन यावं, जेणेकरून त्यांना सर्व माहिती मिळेल. त्याचबरोबर मी स्वतः बेहिशेक आहे. महाराष्ट्रात माझ्या ज्या एवढ्या मोठ्या प्रमाणात लागवडी आहेत, लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल. आता श्री आबासू बेळकर साहेबांची जी गाडी भरायची चालू आहे त्या गाडीचा आपण लाईव्ह व्हिडिओ थप्पी कशी लावली जाते हे पाहणार आहोत. ही रोपं आपल्याला 50 रुपयानं घरपोच येतात. कमीत कमी 1 एकरची रोपं पाहिजेत. बघू शकता आमचा कामगार वर्ग किती उत्साह आहे. दिवसभर एवढी कलमं हे बांधून पण उत्साह त्यांचा जबरदस्त आहे. म्हणून तर म्हणतोय आपला विषय लय भारी, जगात भारी, कोल्हापुरी. कारण आपली जे कामगार वर्ग आहे तेवढे उत्साहित अशा प्रकारची ही जी थप्पी लावलेली जाते, वरची थप्पी लूज पडते बघा, मागवी थप्पी. शेतकरी बंधू अशा प्रकारची ही रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात. लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं, अनुदानला बिल मिळतं. 1982ची नर्सरी आहे. खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला व मार्गदर्शन, त्याचबरोबर 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे. म्हणून तर म्हणतोय आपला विषय लय भारी, जगात भारी, कोल्हापुरी. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. त्याचबरोबर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.